चलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे आणि दुःखाची बातमी सुद्धा येणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण या वर्षातली सर्वात मोठी अपडेट म्हणजे ऑगस्ट महिन्याची फायनल यादी जाहीर झालेली आहे. ऑगस्ट महिन्याची फायनल यादी. पहिले बघा 2 याद्या आल्या. ऑगस्ट महिन्याच्या मधामध्ये एक आली आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला एक आल्या. 2 याद्या आल्या आणि ही तिसरी फायनल यादी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुमचं या यादीमध्ये नाव नसेल, तर तुम्हाला 14 हप्ता मिळणार नाहीये. म्हणून लवकरात लवकर तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणींनी आत्ताच आपले नाव त्या यादीमध्ये आहे की नाही चेक करा, अन्यथा तुम्हाला 14वा हप्ता मिळणार नाहीये. मग या 14व्या हप्त्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या यादीमध्ये कोणत्या कोणत्या महिलांचा सहभाग असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि मग व्हिडिओला सुरुवात करतो. कसं नाव आपलं यादीमध्ये चेक करायचं. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे, ज्या बहिणींची पडताळणी झाली आहे, ऑगस्ट महिन्याची, जून महिन्याची, जुलै महिन्याची, त्यांना त्यांचं नाव या यादीमध्ये असेल. ज्यांचं झालेलं नाही त्यांचं नाव नसेल. सोबतच ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला होता, त्यांच्यापैकीही काही बहिणींचं नाव तुम्हाला कुठे दिसणार आहे? या यादीमध्ये दिसणार आहे आणि काही बहिणी अपात्र यादीमध्ये असणार आहेत. म्हणून आपलं नाव या यादीमध्ये आहे की नाही हे लवकरात लवकर चेक करा, जेणेकरून तुम्हाला 14वा हप्ता मिळेल, अन्यथा मिळणार नाही. मग मिळणार नाही, तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आलं, तर तुम्ही काय करायला पाहिजे याबद्दलही तुम्हाला सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या महिन्याचे हप्ते मिळाले. समजा 13वा हप्ता, जुलैचा हप्ता मिळालेला का, जूनचा हप्ता मिळालेला का, सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आपल्याला सरकारने फसवण्याचा प्रयत्न केलेला लाडक्या बहिणींनो, असंख्य बहिणींना अपात्र ठरवलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो ती यादी सुद्धा सांगतो. बघा, लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची नवीन यादी जाहीर झालेली आहे. फायनल यादी जाहीर झालेली आहे आणि तुम्ही घर बसल्या तुमचं नाव त्या यादीमध्ये चेक करू शकता. मग हे नाव कसं चेक करायचं बघा, मी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर आणली आहे. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली, तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल, तर तुम्ही पात्र म्हणून तुमचं नाव, तुम्ही पात्र आहात आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी टाका. सोबत तुम्ही अपात्र असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. कारण अपात्र झाल्यानंतर काय करायला पाहिजे याची ही इन्फॉर्मेशन मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला झोपून बसून चालणार नाही. आता आपल्याला जागं व्हावं लागेल आणि जागं झाल्यानंतर सरकारला सुद्धा जागं करावं लागेल. अन्यथा तुम्ही अपात्र ठरणार आहात. तर बघा, ऑनलाईन पोर्टलवर जायचं. त्याचं नाव काय? लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईडला जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचं काय करायचं, लॉग इन करा. बरोबर. तुमचा मोबाईल नंबर टाका, तुमचा पासवर्ड असेल किंवा कॅप्चा असेल किंवा तुम्हाला ओ-टी-पी येईल, ते तुम्ही लॉग इन करा. त्यानंतर आवेदन स्थितीच तपासायची आहे. आवेदन स्थितीमध्ये काय? ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर. म्हणजेच काय? इथे तुम्ही रिजेक्टेड स्टेटेड मध्ये आहे का? रिजेक्टेड म्हणजे काय? तुम्ही अपात्र आहात. बरोबर. इन प्रोग्रेस किंवा इन रिव्ह्यू आलं, तर तुमची पडताळणी सुरू आहे. आणि तिसरं ऑप्शन असेल अप्रूव्ह. अप्रूव्ह म्हणजे काय रे? तुम्ही पात्र यादीमध्ये आहात, म्हणजे तुम्हाला 14वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार असं. रिजेक्ट असेल तर तुम्हाला तो मिळणार नाही. बरोबर. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की रिजेक्ट झाल्यानंतर म्हणजे तुम्ही अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आलं, तर तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरलेला होता तेच डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहे. कारण पडताळणी सुद्धा आता भयंकर स्पीडमध्ये होणार आहे, की कारण की माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतका असंतोष निर्माण झाला आहे सरकारबद्दल. तर सरकारने ज्या पद्धतीने काल एक निर्णय दिला, एक जी-आर आलेला आहे नमो शेतकरी अभियानाचं. त्यानंतर त्यांनी जे संजय गांधी निराधार योजना आहे किंवा श्रावण बाळ योजना आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मानधन वाढवून दिलेलं आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालाय, तो असंतोष पुसून टाकायचा आहे. म्हणून पडताळणी लवकरात लवकर होईल आणि नवीन जी-आर सुद्धा येईल, की जेणेकरून आपल्याला पेमेंट मिळेल. आधार क्रमांक वापरा. जर तुम्हाला खूप मोठी यादी असेल ना, ऑलमोस्ट 2 करोड लोकांची यादी असेल महिलांची, तर तुम्ही काय करा, तुमचा आधार क्रमांक वापरा आणि तुमचं नाव त्या ठिकाणी चेक करा. सोबतच तुम्हाला जर इथे जर ऑनलाईन चेक करता नाही आलं, तुम्ही ऑफलाईन सुद्धा करू शकता. तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला याची तपासणी करता येतं.
जर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरून जर फॉर्म भरला असेल, तर तिथे जर लॉग इन झालं, तिथे सुद्धा तुम्हाला या पद्धतीचा फॉर्म दिसेल. तुमचं नाव तिथे दिसणार, पात्र आहे की अपात्र आहे. बघा, एक खूपच दुःखद घटना सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, की 52,000 लाडक्या बहिणी आता अपात्र ठरल्या होत्या यवतमाळ जिल्ह्याची, बरोबर? ही यादी तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. तर 52,000 बहिणी काय आहेत? अपात्र आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. ऑगस्ट महिन्यासाठी. त्यानंतर चंद्रपुरामध्ये सुद्धा असाच एक नंबर बाहेर आला आहे, की तिथे सुद्धा 1,00,000 बहिणी अपात्र ठरल्या आहे ऑगस्ट महिन्यासाठी. सांगली जिल्ह्यामधली सुद्धा इन्फॉर्मेशन आहे, की 2.25 लाख बहिण्यांचे काय होईल रे, जे हप्ते आहे 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तोही रोखला जाईल आणि असंच करून ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं आहे, की हा जो नंबर आहे 50 लाखाच्या वरती असणार आहे ऑगस्ट महिन्यासाठी. ऑगस्ट महिन्यासाठी इतक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत. म्हणून तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही तुम्ही एकदा चेक करा. जेणेकरून आपल्याला 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळेल, अशी माझी सरकारकडे नम्र विनंती आहे. त्यानंतर अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आलं, तुम्ही काय करायचं आहे, अंगणवाडी सेविका किंवा पंचायत समिती यांच्या माध्यमातून तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले होते, तर हे सगळं क्लिअर करून घ्यायचं. तुम्ही जर बघितलं असेल एकापेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाही. तर ही सुद्धा अट आपण आपल्या मागणी पत्रामध्ये सरकारकडे करणार आहे, की 2 बहिणी नाही, सरसकट सर्वच बहिणींना त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली पाहिजे. महिला सरकारी कर्मचारी नाही. जर एवढे निकष जर तुमचे योग्य असतील, तर तुम्हाला 101% ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळेल. अदरवाईज तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल आणि ही फायनल यादी आता जाहीर झालेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आत्ताच्या आता या वेबसाईटला जा, तुमच्या नारी शक्ती ॲपमध्ये जा आणि लवकरात लवकर तुमचं नाव त्या ठिकाणी आहे की नाही चेक करा. अजून मी माझ्या लाडक्या बहिणींतर्फे सरकारकडे नम्र विनंती करतो, मी सर्वांच्या पाया पडतो, की बहिण्यांची जी तुम्ही आता 50 लाखाच्या वर अपात्र ठरवलेले आहेत, त्यांची लवकरात लवकर पडताळणी करा. त्यांनाही पैशाची नितांत गरज आहे. काही बहिणींना 13वा, 12वा, 14वा हप्ता भेटलेला नाहीये. त्यांना सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पडताळणी करून पैसे द्या. सोबतच ज्या बहिणी आता ऑगस्ट महिन्यासाठी जी फायनल यादी जारी केली आहे, तिथेच सुद्धा तुम्ही लवकरात लवकर पडताळणी करून त्या बहिणींना सुद्धा 14 हप्ता लवकर द्या. सोबतच जी-आर लवकर काढून येणाऱ्या वीकमध्ये माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे पाठवावे. जर तुमच्याकडे पैसा असेल, तर तुम्ही 14वा आणि 15वा हप्ता एकत्र दिला, तर आमच्या बहिणींच्या मनामधला जो असंतोष आहे, तो कमी होईल आणि आम्ही सरकारकडे योग्य पद्धतीने बघू. अन्यथा लाडक्या बहिणींना विचार करावा लागेल. तर चला लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून आता उद्याला मी जे सरकारकडे मागणी पत्र देणार आहे, याच्यामध्ये तुमच्या मागण्या योग्य पद्धतीने दिसायला पाहिजे. चला तर मग भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.